नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत। बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकत नव्हतो, तर आपण आता व्हिडिओ टाकणं चालू करणार आहोत। तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओ पाहिजे आणि कुठल्या रेसिपीचे व्हिडिओ पाहिजे किंवा डेली ब्लॉगिंग पाहिजे तर मला कमेंट्स करा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे हिरव्यागार अशा स्वच्छ धुवून मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याला आपण कैचीच्या साहाय्याने बारीक बारीक कट करून घेऊ किंवा तुम्ही चाकूच्या साहाय्याने तुम्हाला जसं जमेल तसं बारीक बारीक कट करू शकता। घरी बनवलेलं हिरव्या मिरचीचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा, खरंच अप्रतिम असं होतं। माझे यूट्यूब चॅनल बरेच दिवस झाले बंद होतं कारण मी त्यावरती व्हिडिओ अपलोड केले नव्हते, तर आता इथून पुढे आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। तर मी आता इथून पुढे खरंच सुंदर सुंदर असे व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि सुंदर सुंदर रेसिपीही तुमच्या घरात अशाच बनवत जा। अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचं लोणचं बनवलं तर घरातील सर्वांनाच आवडेल। तर चला आपण आता मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहेत, बघू शकता हिरव्यागार आणि अशा बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत, त्यामध्ये सोप, मेथी दाणे, मोहरी आणि जिरं। तर आपल्याला हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, थोडं लालसर होईपर्यंत, अगदी लो फ्लेमवरती। आणि हो, हे लोणचं जरी हिरव्या मिरचीचं असलं तर अजिबात जास्त एकदम तिखट होत नाही, घरातील सर्वजण खाऊ शकतात। आता बरेच दिवस झाले आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ मी अपलोड केलेले नाही। पूर्वी मी व्हिडिओ अपलोड करायची तर आवाज टाकायची ना, तेव्हा माझा भाऊ यायचा आणि मला सारखा डिस्टर्ब करत होता की काय बोलते काय नाही, कशी लँग्वेज वापरते, तर सारखं लक्ष द्यायचं। तर असो, तो आता गावाला आहे। तर आता आपलं मसाले भाजून झालेले आहेत, थंड झालेत आणि आता प्लेटमध्ये आपण मिरचीवरती लिंबू पिळून घेत आहोत। आता इथे थोड्याच मिरच्या आहेत, तर आपण इथे 2 लिंबूचा वापर करणार आहोत। तर दोन्ही लिंबूचा रस छान मिरचीवरती टाकून घेऊयात। लिंबू आणि हिरवी मिरची छान मिक्स करून घेऊयात। जर घरात बाजारातून जास्त मिरच्या आणल्या गेल्यात किंवा एवढ्या मिरच्याचं तुम्हाला काम नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचं लोणचं बनवून ठेवू शकता। तर आपले मसाले थंड झाले होते, आता मिक्सरातून बारीक करून घेऊयात। अगदी बारीक करायचं नाही आहे, थोडं जाडसर राहिलं तरी चालेल। मसाला छान बारीक झालेला आहे। आता कढईमध्ये 2 माप तेल टाकू, तुम्ही हवं तर जास्त तेल पण टाकू शकता। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे आणि हलकंसं 1 मिनिट किंवा 2 मिनिटं आपल्याला लालसर होऊ द्यायचं आहे। गरम तेलामध्ये मसाले टाकून घेतले आणि 2 मिनिटं आपण याला लालसर होऊ देऊ। त्यानंतर यामध्येच आपण मिरची टाकून घेणार आहोत। मसाला मिक्स करून घेऊयात। नक्की एकदा तरी तुम्ही हिरव्या मिरचीचं लोणचं बनवून बघितलंच पाहिजे, मला तरी असं वाटतं। तर आपण आता मसाले छान गरम झालेले आहेत, त्यामध्ये आता हिरवी मिरची टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। सुरुवातीला जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं ना, तेव्हा मला काहीच कळत नव्हतं की कसल्या टॉपिकमध्ये व्हिडिओ टाकू किंवा आपल्याला कोण सपोर्ट करेल किंवा कसं बनवायचं, काय बनवायचं काहीच समजत नव्हतं। तरी मी हे रेसिपीचं एक यूट्यूब चॅनल चालू केलं आणि या चॅनलला मला भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला रेसिपी बनवायला खूप आवडतं। तर तुम्ही सांगू शकता इथून पुढं मी कशा टाईपचे व्हिडिओ बनवू, मला खरंच समजत नाही आहे। मला तर बनवायच्या आहेत रेसिपीज, पण तुम्ही आणखी कुठला टॉपिक सुचवू शकता। तर अशा पद्धतीने आपलं हिरव्या मिरचीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे, गप्पा गोष्टी आणि थोडीशी रेसिपी। तर आता आपण यामध्ये मीठ, हळद आणि धनेपूड टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊयात। नक्की बनवून बघा या पद्धतीने हिरव्या मिरचीचं लोणचं, किंवा तुम्हाला यामध्ये काही ॲडिशनल मसाले घालायचे असेल तर तुम्ही तेही घालू शकता। तर आपलं हिरव्या मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही हे लोणचं काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवू शकता। हे लोणचं फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं तरी आरामात 15 दिवस टिकतं। नक्की बनवून पहा। मी याच्या आधी पण हिरव्या मिरचीचं लोणचं बनवलेलं होतं आणि मी सारखंच बनवत राहते। तर हा प्लास्टिकचा जो डबा आहे ना, यामध्ये आधीच हिरव्या मिरचीचं लोणचं होतं, तर मी त्यामध्येच भरवून ठेवत आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बनवत राहा। तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।